नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अशोक खरात प्रकरणी अनेक लोक संबंधित, त्या लोकांना सरकार पाठीशी घालणार असल्याची भास्कर जाधवांना शंका। छत्रपती शिवरायांचं वंशज म्हणायचं आणि अशा गोष्टीत अडकायचं हे योग्य नाही, जाधवांचं वक्तव्य। सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात महिला काँग्रेस आक्रमक, आंदोलनात महिला कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। अमरावतीत खरात प्रकरणी कारवाईची मागणी, काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्षा जयश्री वानखेडेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सर्व नेते आणि मंत्र्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी। आपण करो या मरोच्या भूमिकेत आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, कोकणातील शेतकऱ्यांसाठी सरकारनं उघडावी तिजोरी, राजू शेट्टी यांची सरकारला विनंती। कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थान परिसरात भाविकांना झालेल्या मारहाणीनंतर मंदिर पुजाऱ्यांकडून खुलासा, भाविकांनी मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी केल्यानंच चोप दिल्याचं पुजाऱ्यांकडून स्पष्टीकरण। नांदेडच्या वाडी बुद्रुक परिसरातील अनेक भागात नाल्याचं पाणी घरात, प्रशासनाचा दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी। माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला, बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर माजी सैनिक संघटनेचा मोर्चा, आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेअंती एका महिलेची दृष्टी गेल्याचा दावा, वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा आरोप। मार्चमध्येच पाणी टंचाईच्या झळा, हिंगोलीच्या जयपूर गावातील महिलांचा हंडा मोर्चा, जयपूर गावात पाण्याची तीव्र टंचाई, शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे महिनाभरात वाटप करा, बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली साखर कारखानदारांची बैठक। अमरावती जिल्ह्यातील वाढत्या उन्हामुळे शाळांच्या वेळेत बदलाची मागणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची पालकांना भीती। बुलढाणा चिखली जालना मार्गावर रक्ताच्या नमुन्यांसह जैविक कचऱ्याचा खच, परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती, प्रशासकीय यंत्रणेचं दुर्लक्ष। या होत्या काही विशेष घडामोडी। आणखी काही घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।